गोलंदाज बॅक ऑफ द हँड गोलंदाजी करतोय। चेंडू पडल्यानंतर हातभर ऑफ स्टंपच्या बाजूने वळताना पाहायला मिळतोय आणि असं म्हणतात जब सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए। त्यामुळे या वेळेला आडव्या बॅटने एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराने धाव फलकाचं दारिद्र्य या ठिकाणी विशालनं उघडले, स्वतःचं खातं देखील खोललं आणि बेलदारवाडा संघाचा श्री गणेशा फटका फसला। क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा विशालचा अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार झाला रे झाला, आनंद झाला, गाजा वाजा तो झाला, झाला रे झाला। आक्रमक खेळाडू आहे आणि त्याची आक्रमकता आम्ही खूप साऱ्या मैदानामध्ये पाहिली आहे। म्हणजे नक्कीच बिग फिश इन द ट्रॅप, अगदी मोठा मासा सोनारी संघाच्या गळाला लागला असं म्हणावं लागणार। त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू संघाचा केंद्रबिंदू असतो। अगदी विराट कोहलीची आठवण करून देणाऱ्या आकड्यावरती हा परेश फलंदाजीला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजामध्ये बदल झाला, आदेश कडू पहिला चेंडू टाकत असताना पहा किती भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय। सोनारी एक्सप्रेस म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे आणि पहिला चेंडू अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला। सुंदर गोलंदाजी आपल्याला पहिल्या चेंडूवरती पॉवर प्ले दुसरा ऑन आहे, त्यामुळे 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची या ठिकाणी मुभा असणारा ती सोनारी संघाला। या वेळेला
अगदी आकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट अप पूल केला, पॉवर पूल, आणि चेंडू एका टप्प्याच्या समाप्तीनंतर प्रेक्षकामध्ये झालाय गुल, चौकार. दरम्यान आमचे लाडके आयोजक परेश जिगरत यांची सोनपरी वैदही याचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आल्यात आणि त्यांचं देखील आपण वेलकम सहर्ष स्वागत करत आहोत. दरम्यान हा चेंडू डॉट आला, कारण की नक्कीच आपण पाहिलं ना, अगोदरच्या आकुट टप्प्याच्या चेंडूवरती विशालच्या बॅटमधून अगदी दर्जेदार फटका आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता. कारण की तुमची दिशा खराब असेल तर तुमच्या संघाची दशा होऊन जाते, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. यावेळेला समोरच्या बाजूला फटका चांगला, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, आणि हा चेंडू मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 4 धावांसाठी चौकार. लाडके आयोजक गिरीश गरत यांचे सुपुत्र गौरांश गिरीश गरत यांचं देखील शुभागमन आहे, त्यांचं देखील आपण करूया. वेलकम, स्वागत आहे. आणखी एक चौकार आपल्याला विशालच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला चांगला फटका खेळला, बा फिरून मारला, आणि क्षेत्ररक्षक जिथपर्यंत पोहोचेल ना चेंडू पर्यंत, या ठिकाणी विशालने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि थोडीशी वाट पाहिली यष्टी रक्षकांना आणि वाट लावून घेतली, कारण की या ठिकाणी विकेट मिळाला असता प्रशांतला, परंतु थोडासा वेळ त्यांना हातामध्ये चेंडू ठेवला, त्यामुळे 3 धावा या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केल्या. आणि या 3 धावांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 22 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ना तर आर्यन राकेश पाटील आणि रिया राकेश पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात आल्यात, त्यामुळे त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. अगदी दर्जेदार आयोजन आणि ट्रॉफी सोबत मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले त्यांचं देखील आपण विशेष कौतुक या ठिकाणी करत आहोत. त्यामुळे दरम्यान 2 षटकाचा अगदी 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 12 चेंडूंमध्ये बेलदार वडा संघानं अगदी 23 धावा जमवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले या ठिकाणी ऑफ करण्यात आला, त्यामुळे क्षेत्ररक्षण मैदानाच्या चप्प्यावरती पांगवलं जाईल. अगदी 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. आपण पुढच्या मॅच साठी देखील अनाउन्समेंट करून ठेवतोय. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्यामुळे सागर सम्राट भौरा आणि आरपी क्लब जसकार या दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण एक विशेष सूचना देत आहोत की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. गोलंदाजीसाठी दिव्यांशु धर्मेंद्र कडू गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया, हा देखील एक तरुण होतकरू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. उदयोन्मुख गोलंदाज आहे, अगदी डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. अगदी मोठ्या मोठ्या फलंदाजांना एका जागेवरती खूप वेळा थांबवताना आम्ही या गोलंदाजाला जरूर पाहिला. यावेळेला फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे
बेलदारवाडा संघाला आणि परेशला फक्त सिंगल मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर विशालनं चांगली फलंदाजी केली आहे, परंतु कर्णधाराला आपल्या कर्णधाराप्रमाणे एक चांगली फलंदाजी शंतनूला करता आली नाही आहे. कारण की बेलदारवाडा संघ म्हटला तर शंतनू अगदी दर्जेदार फलंदाजी आणि गोलंदाजी करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, परंतु आजच्या या सामन्यामध्ये शंतनूला थोडंसं अपयश आलंय. परंतु त्याची भरपाई करत असताना विशाल चांगली फलंदाजी या मैदानामध्ये करतोय. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळलाय, त्यामुळे हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपसा बाहेर जातोय. कारण की डावखुरी आताचा गोलंदाज आहे, बॅक ऑफ द हँड गोलंदाजी, आणि चेंडू रिलीज करत असताना आपण दिव्यांशूला पाहतोय, परंतु चेंडू काहीसा मोठ्या प्रमाणामध्ये वळलाय. त्यामुळे आपण पाहिलं ना तर वाईटची जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या बाहेरूनच चेंडू गेल्यामुळे पंचांनी या ठिकाणी मात्र हा चेंडू स्वैर घोषित केला. त्यामुळे आणखी एक धाव नक्कीच जोडली जाईल. यावेळेला फटका चांगला खेळला, फिरून खेळला आणि हा चेंडू फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपति शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. रिवा स्वीप, यावेळेला फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. त्यामुळे पंचांकडे अगदी संशयाच्या नजरेने पाहिलं देखील होतं, परंतु फेअर डिलिव्हरी, एक चांगला चेंडू या ठिकाणी दिव्यांशूंना मात्र रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळाला. वेग छान आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु काही वेळेला चेंडू ज्यावेळेला विकेटवरती आपटतो ना त्यावेळेला मार खावा लागतोय. आणखी एक फटका या ठिकाणी फसलाय. बहुतेक पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे आणि पंचांनी थोडीशी फेटाळली आहे, परंतु 2 पंचांमध्ये हितगुज केलं जाईल आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेंडू बॅटला चाटून गेला होता का हा प्रश्न नक्कीच गुलदस्त्यामध्ये आहे. 2 पंचांमध्ये काहीशी हितगुज सल्ला मसलत केली जाते. आणि पंचांनी नॉट आउटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. बहुतेक चेंडू विशालच्या खांद्याला लागून गेला आणि त्यामुळे धावसंख्या आपण पाहिलं तर तिसऱ्या दशकामध्ये जाऊन पोहोचली आहे. 30 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात बेलदारवाडा संघानं. कारण की मैदान थोडंसं मोठं आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैदानामध्ये फटका चांगला, स्वीट साऊंड तर आला, एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. डीप मध्ये एक चांगला दर्जेदार झेल, त्यामुळे आमचा परेश झाला फेल. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. क्रांती
दरम्यान आणखी एक फलंदाज परीश मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज रोहित पाटील, अगदी दोन बंधूंची जोडी, अगदी दोन सख्या बंधूंची जोडी यावेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही नक्कीच अगदी स्टील वा मार्क वा पाहिल्या, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर पाहिल्या, तशाच प्रकारे एका बाजूला रोहित आणि विशाल ही बंधूंची जोडगोळी पाहायला मिळते. फटका चांगला खेळला आणि या वेळेला अगदी दर्जेदार इनसाइड आउटचा अगदी देखणा दर्जेदार षटकार पाहायला मिळतो आणि या षटकारचं कौतुक आमचा डीजे मास्टर करेल. अगदी बेलदार बडा संघानं या ठिकाणी धावा जमवल्या. त्या 36 अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर पाणी बसूनच पिलं पाहिजे आणि पाणी बसून पिल्यानंतर चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. कारण की उभं राहून पाणी पिल्यानंतर अगदी पचन संस्थेवरती थोडेसे परिणाम, परंतु प्रत्येकाची आपापली थिंकिंग आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकाचा खेळ संपला. 36 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आणखी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजामध्ये पुन्हा एकदा आपण बदल पाहतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आला आदेश कडू, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं आणि या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि तोच आदेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण की जर विशाल स्कोर या ठिकाणी उभा राहिला त्याचा पाठलाग करत असताना रजनीच की क्रिकेटची मॅच आहे, थोडासा नक्कीच बॅकफुटला आपला संघ जातो. त्यामुळे जवळपास बेलदारवाडा संघाला तुम्हाला 50च्या आतमध्ये रोखावं लागणार, कारण की 50शी पार झाल्यानंतर एक मानसिक दबाव संघावरती येत असतो. परंतु विशाल जो सलामीला आलेला फलंदाज, अगदी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं पद्धतदालित्य अगदी सुंदर पाहायला मिळतं. यावेळेला फटका फसला आणि अगदी मोठा मासा गळाला लागला कव्हर. त्यामुळे आणखी एक फलंदाज विशाल बाद होतोय आणि गोलंदाजाचं कौतुक करण्यासाठी आपण जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. या सामन्याचा आनंद आमचे सहकारी राहुल ठाकूर आणि सशीष कांबळे घेत आहेत. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया आणि पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूया. अगदी महत्वाचा खेळाडू 14 चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी त्यानं साकारली होती, परंतु त्याला माघारी परतावं लागते. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज रवींद्र मैदानात आला. आणखी एक फलंदाज, थोडंसं एलिव्हेशन कमी होता, परंतु क्षेत्ररक्षक काहीसा दूरवरती पाहायला मिळाला दिव्यांशू. त्यामुळे एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. 37 धावा. आता सर्व सूत्र मात्र रोहितला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार, कारण की पहिल्या चेंडूवरती त्यांना अगदी षटका ठोकलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु या ठिकाणी चांगली फलंदाजी त्याला करावी लागणार आहे, कारण की समोरचा संघ सोनारी संघ आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतील. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला एक विशाल स्कोर या ठिकाणी उभा करावा लागणार आहे.
रजनीतील पहिलीच मॅच आपण एन्जॉय करतोय। यावेळेला अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू निघाला होता। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण फलंदाजांना पाहिलं। अगदी चौथं षटक प्रगतीपथावरती आहे। पुन्हा एकदा आपण एक विशेष सूचना देत आहोत। पहा, पुढच्या मॅच साठी आपण सागर सम्राट भौरा आणि आरपी क्लब जसकार संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आपण टॉस करण्यासाठी या। आपण इनिंग ब्रेक मध्ये या मॅचचा टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही संघांना विशेष सूचना आम्ही देतोय। या वेळेला वेग अगदी भन्नाट पाहायला मिळतोय, कारण की महत्वाचा खेळाडू विशाल बाद झाल्यानंतर गोलंदाजी सुरेख होताना पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, अगदी व्हेरिएशन गोलंदाजी। चला, भौरा संघाचा संघनायक आमच्याशी जोडला गेला, आपण त्यांचं देखील वेलकम स्वागत करत आहोत। जसकर संघाला देखील आपण सूचना करतोय, आपला देखील कर्णधार पाठवा। आणखी एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी व्हेरिएशन गोलंदाजी आहे, कंट्रोल गोलंदाजी आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे। शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की नक्कीच अगदी घर फिरलं की घराचे वासे फिरतात, त्यामुळे नक्कीच जसं विशाल बाद झालाय ना, सोनारी संघानं या सामन्यामध्ये शिरकाव केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की आदेशचं या षटकाचं पृथक्करण आपण पाहिलं ना, तर 3 धावा देऊन त्यांना एक विकेट बाद केला। अजूनही त्याचं षटक सुरू आहे, अगदी शेवटचा चेंडू आहे, म्हणजे नक्कीच या सामन्यामध्ये आदेश पुन्हा एकदा सोनारी संघाला घेऊन आला एक घातक गोलंदाजी। आणखी एक चांगला चेंडू पहा, अगदी डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं चेंडू पुन्हा एकदा प्रशांत कडूच्या हातामध्ये स्थिरावला। अगदी गोलंदाजी आवडली असेल ना, तर टाळ्या व्हायला हरकत नाही या गोलंदाजासाठी, कारण की या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाची गोष्ट, विशाल सारख्या एक मातबर खेळाडूला त्याने डगआउट मध्ये पाठवलं। 4 षटकांचा खेळ संपलाय। पुन्हा एकदा आपण डीजेला संधी देऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। शेवटचं अंतिम षटक स्लॉगवर आणि टाकण्यासाठी संदीप पाटील, सोनारी गावाला पडलेले गोड स्वप्न आणि त्याचं नाव आहे संदीप पाटील। संदीप पप्पू या नावाने ओळख आहे। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला। अलंग द कार्पेट, अगदी गरंगळत चेंडू गेलाय तो, मात्र स्टेट लॉंग ऑनला डीप मधून क्षेत्ररक्षक आला। अगदी तेजस डीप मध्ये लावण्यात आला। अगदी सोनारीचा बोंबू माट्या आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान पुन्हा एकदा जसकर संघाला विशेष सूचना आपण पोहोचवतोय, जर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आला नाही तर जो संघ नायक उपस्थित आहे त्याला हा टॉस विजेता दिला जाईल, याची सूचना आम्ही जसकर संघाला पुन्हा एकदा पोहोचवतोय, कारण की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय। फटका चांगला आहे पा, परंतु झेल देखील तेवढाच, एलिव्हेशन थोडस कमी, त्यामुळे गोलंदाजाचं आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करण्यासाठी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत। शेवटचा अंतिम षटक आणि सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ती पप्पूची। पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर आली, परंतु पुढच्या चेंडूवरती फटका थोडासा फसला, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं। फटका चांगला खेळला होता, परंतु आपण पाहिलं
तर डोंगरी गाव म्हटलं तर मैदान थोडंसं लांब आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला ताकद नजाकत दाखवावी लागते या मैदानावरती. पंचांकडे 5 अंशाच्या नजराने पाहिलं होता. अगदी हळूवार चेंडू, स्लोअर वन, फिंगर रोल केले आणि त्यामुळे फसगत झाली. डॉट बॉल पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पप्पूची पाहायला मिळाली. यावेळेला फास्टर वन आणि पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आणि पंचांनी उचलून धरली. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नियमातील 36व्या क्रमांकाचे नियम, लेग बिफोर द विकेट, LBW आणि फलंदाज होतोय पायचीत. उरण लाईव्ह टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाताना आपल्याला पाहायला मिळते. उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याचे प्रोप्रायटर सूरजजी पाटील होम गावातील आमचे समालोचक आहेत आणि त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करूया. अगदी चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान शेवटचं अंतिम षटक, चांगली गोलंदाजी संधी पाटीलची पाहायला मिळते. आणखी एक पॅड वरती लागला आणि पंचांचं बोट पुन्हा एकदा आबाळाकडे. आणखी एक फलंदाज होतोय पायचीत. डोंगरी गावातील माजी सरपंच निलेश नरेश घरत साहेबांचं शुभागमन झालं आणि त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करतोय. त्यांना आपण विनंती करूया की आपण मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक विशेष सूचना आपण, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचं आहे. जसकर संघ आपली उपस्थिती अजूनही झालेली नाही आहे, त्यामुळे आयोजकांकडून पुन्हा एकदा आपल्याला विशेष सूचना येते की टॉस करण्यासाठी या. दरम्यान अगदी सागर सम्राट बहुराचे एक दर्जेदार खेळाडू तेजस आठवले यांचं देखील शुभागमन आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतं आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज, शेवटचा बॉल, हलक्या हाताने चेंडू खेळला. एक तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता 2 कंप्लीट या ठिकाणी करण्यात आल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल आणि 5 षटकाचा या ठिकाणी खेळ संपला आणि या 5 षटकामध्ये बेलदारवाडा संघाने धावा जमवल्यात त्या 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी सोनारी संघासाठी सेट करण्यात आला. आव्हान थोडं छोटं जरूर आहे, परंतु आपण त्या दोन्ही संघाचं कौतुक करण्यासाठी जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. अगदी ज्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण या डोंगरी गावाचा विकास पाहिला आणि त्याचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. निलेश गरज साहेबांचा सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत. चला पुढच्या मॅच कडे आपण वळतोय. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल सागर सम्राट बहुरा आणि दुसऱ्या बाजूला आरपी क्लब जसकर आणि यांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. मी विनंती करणार आहे माजी सरपंच निलेश गरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला तुम्ही सचिन म्हात्रेला पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला तेजस आठवले. या 2 दर्जेदार संघ नायकामध्ये टॉस केला जाईल. चला टॉस उडवला जाईल. नाणेफेकीचा कौल, हेड इज कॉल, हेड आलाय. जसकर संघानं टॉस जिंकलाय. सचिन आमच्याशी जोडलं जायचंय. सचिन टॉस जिंकलाय आपण.
काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल माझा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आणि या 2000 आणि 2025 आणि 2024च्या दरम्यान आपण सागर सम्राट भौरा संघासोबत कधी खेळलाय का? नाही नाही. अजूनही गाठभेट झालेली नाही आहे, त्यामुळे ही मॅच आणि रजनीच्या दरम्यान घडली आहे, त्यामुळे निर्णय क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. तर तुम्ही सागर सम्राट भौराला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा आपण जसकर संघाला देऊया. आणि पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. अगदी पूर्वार्ध या ठिकाणी संपला, आपण उत्तरार्धाकडे वळत आहोत. या 2 अंकी नाटकातील 1 अंक इथं संपला आणि दुसऱ्या अंकाकडे आपण वळत आहोत. आणि दुसऱ्या अंकाकडे घेऊन जात असताना आपण याच गावातील याच मातीतील आमचा समालोचक मित्र करुणेश गरत यांच्यावरती या दुसऱ्या इनिंगची जबाबदारी सोपवत आहेत. धन्यवाद हितेजी म्हात्रे सर. नक्कीच पहिलाच सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. सोनारी संघ आणि बेलदारवाडा संघ या 2 संघांमध्ये आपण सामना पाहिला. प्रथम फलंदाजी करताना बेलदारवाडा संघाने जवळजवळ 42 धावसंख्या उभारली आणि 43 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय. ते मात्र सोनारी संघासमोर सोनारी संघाची सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. संदीप पाटील पप्पू आणि दुसऱ्या बाजूला तेजस, दोन्ही आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्कीच कालचा दिवस आपण पाहिला तर नक्कीच फेसबुक फ्रेंड्स चांबारली संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसातील पहिलाच सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तो मात्र सोनारी आणि बेलदारवाडा या 2 संघांमध्ये दोन्ही उरण विभागातील नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रथम फलंदाजी करताना 42 धावसंख्या उभारल्या आणि 43 धावसंख्येचं लक्ष्य मात्र डोळ्यासमोर घेऊन पप्पू आणि तेजस अशी सलामीची जोडी. आणि नक्कीच आज 10 संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच जो संघ मात्र जास्तीत जास्त धावसंख्या उभारेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याची सुद्धा सर्व खेळाडूंनी, सर्व कर्णधारांनी आणि सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे. सलामीचा गोलंदाज आपल्याला शंतनू पाहायला मिळतो. तर ट्रायकेंडला फलंदाज संदीप पाटील पप्पू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून कणकणीत असा चौकार. नक्कीच संदीप पाटील पप्पू छोटा पॅक बडा धमाका या खेळाडूला संबोधलं जातं आणि त्या प्रकारची फलंदाजी या मैदानावर होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार शंतनू. पुढचा चेंडू. आताचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाले. तर क्षेत्ररक्षक आहे कुठल्याही प्रकारची चुकी करताना पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव चेंडू कमबॅक करतोय. मात्र गोलंदाज धावसंख्या स्थिर आहे ती मात्र बिनबाद 4च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार शंतनू. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळाला. पॉइंट आणि गलीच्या डोक्यावरून चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू जातो प्रेक्षकांच्या भेटीला खणखणीत असा चौकार.
तर नक्कीच शंतनू याच्यासाठी जर सुवर्ण संधी इथं देण्यात आले. आशिष घरत डोंगरी यांच्याकडून जर संदीप पाटील पप्पू याचा विकेट जर शंतनूने घेतला तर त्याला 2000 रुपयांचं रोख पारितोषिक इथं देण्यात येणार आहे. तर नक्कीच शंतनू याच्यासाठी सुवर्ण संधी मात्र इथं लावण्यात आलेलं आहे. संदीप पाटीलची विकेट जर घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. पण एकदा गोलंदाज तयार. शंतनू पुढचा चेंडू. हा चेंडू जेल मध्ये जेल खाली स्वतः गोलंदाज कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही आणि आशिष घरत यांनी लावलेलं पारितोषिक शंतनूच्या खिशामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि मोठा द्रव बसतोय सोनारी संघाला संदीप पाटीलच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. तर नक्कीच एकाला झाकावं आणि दुसऱ्याला पाहावं. नक्कीच संदीप पाटील जसा बाद होतोय तशी त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत कडू बाबड्या मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज सोनारी संघाचा. तर नक्कीच इथं एटीएम खुलं होतंय. शंतनूसाठी हॅट्रिक जर घेतली शंतनूने तर त्याला 3000 रुपये आशिष घरत डोंगरे यांच्याकडून. पण एकदा हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू उचलतोय आणि या चेंडूवर फक्त आणि फक्त एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र 9 धावसंख्या धावपरकावर लागताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच साईराज पाटील आमचे गुणलेखक यांचं सुद्धा इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. त्याचप्रमाणे डोंगरी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व गणेश एकनाथ घरत यांची सुद्धा उपस्थिती इथं पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. इथं मात्र पहिलं षटक संपलं जाते आणि एका षटकाचे संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज विशालच्या माध्यमातून. तर नक्कीच हा चेंडू हलक्या त्याने खेळून काढला गेला. 1 रन याच्यावर पळून काढली गेली. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. मात्र 11 धावसंख्या धावपलकावर होताना पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. तर मात्र बेलदारवाडा संघ कारण की संदीप पाटील पप्पूची विकेट मिळाल्यानंतर मात्र धावसंख्येला इथं रोख राखताना पाहायला मिळतोय. पण एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख असा चेंडू. गती परिवर्तन शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवर फिंगर रोल केले गेले आणि निर्धाव चेंडू कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज विशाल आणि पूर्णपणे मॅच मध्ये मात्र शिरकाव करताना पाहायला मिळतोय. आता मात्र बेलदारवाडा संघ धावसंख्या इथं मात्र 11 धावसंख्येवर जाताना पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असणाऱ्या षटकातील. पण एकदा गोलंदाज तयार विशाल. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू. नक्कीच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची आठवण करून देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर ती मात्र 11 धावसंख्येवर. जसा मात्र संदीप पाटील मात्र डगआउट मध्ये परत आला तशी मात्र सोनारी संघ मात्र आता पिछाडीवर जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता मात्र हाय स्कोरिंग होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू लोअर पुलटा सुद्धा आणि त्याच्यावर मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर कणकणीत असा चौकार. जकांच्या माध्यमातून खूप खूप असा आभार असणार आहे. हा चेंडू याच्यावर मात्र आता सिंगल रन्स होताना पाहायला मिळाले. इथं 2 षटके संपली जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र 16 धावसंख्या 1 बाद 16 अशी धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळते. तर नक्कीच पुन्हा एकदा आपण वळूया प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्याकडे. तर नक्कीच मंचकावर उपस्थित
राकेश लहू पाटील यांची सुद्धा उपस्थिती इथं पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी एक आकर्षक असं टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी देण्यात आलं. आर्यन आणि रिया राकेश पाटील यांच्याकडून ती टी शर्ट इथं सुपूर्द करण्यात आलेले आहे. तर त्यांचं स्वागत इथं या स्पर्धेचे आयोजक परेश घरत यांच्या शुभ हस्ते इथं करण्यात येते. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित डोंगरीगावचे शिवसेना उपशाखा प्रमुख गणेश गजानन म्हात्रे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. तर त्यांचा सुद्धा सत्कार इथं एक शुभ सन्मान इथं केला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक परेश घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते गणेश म्हात्रे यांचा इथं शुभ सन्मान पार पाडायचा आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा शंतनू येताना पाहायला मिळते, ज्याने पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या खर्च करून 1 विकेट मिळवली होती. नक्कीच 1 विकेट म्हणजे संदीप पाटील पप्पूची त्याने विकेट घेतली होती. तोच मात्र शंतनू पुन्हा एकदा सांघिक तिसरं आणि आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि नक्कीच इथं झेल मात्र भूमीला दान होताना पाहायला मिळतोय आणि तो झेल सोडलाय मात्र तेजस याचा तेजस आक्रमक फलंदाज आहे आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 17 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. नक्कीच झेल आपण सोडला तर नक्कीच आपण एक विक्रम बघितला आहे. तर नक्कीच एंट्रीला मैदानाच्या एंट्रीला ज्या बाईक्स किंवा 4 व्हीलर आपण लावला असेल तर त्या आपण तिथून काढायचं आहे, कारण की प्रमुख पाहुण्यांची इथं उपस्थिती आता होणार आहे. तर प्लीज ज्याने कोणी मैदानाच्या एंट्रीला 4 व्हीलर किंवा बाईक पार्किंग केली असती तर प्लीज आपण तिथून हटवायच्या आहेत त्या. आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय, दुसरा हादरा बसतोय सोनारी. शंतनू मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय आपल्या संघाला. पहिल्यांदा पप्पूची विकेट घेतली आणि त्याच्यानंतर बबड्याला सुद्धा मात्र माघारी परतवताना पाहायला मिळतोय. हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, धोका संभवू शकतो परंतु गचाल क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? धोका संभवला असता परंतु तसं काय होताना पाहायला मिळालं नाही आहे आणि नक्कीच एकच रन याच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये शंतनू करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2000 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी सुद्धा होताना पाहायला मिळतोय. आशिष घरत यांनी लावलेलं पारितोषिक मात्र पटकावलं गेलंय ते मात्र गोलंदाज शंतनू याच्याकडून फलंदाजीमध्ये थोडंसं निराश केलं होतं आणि ती कमतरता मात्र गोलंदाजी मात्र भरून काढताना पाहायला मिळते. तो मात्र गोलंदाज पुन्हा एकदा शंतनू आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार, स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा तेजस आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला चेंडू, बॅटची कडा, फलंदाज बाद. अजून एका धाव बसतोय सोनारी संघाला तेजसच्या स्वरूपात.
आज मैदानामध्ये नयन कडू येताना पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. तर मात्र सोनारी संघ आर्यन 11 सोनारी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच बेलदारवाडा संघ जर हा सामना जिंकला तर या संघाचे पॅकर्स आशिष घरत यांच्याकडून त्यांना पूर्ण टीमला 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तर नक्कीच बेलदारवाडा संघासाठी सुद्धा सुवर्ण सिंध इथं येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर मात्र गोलंदाज शंतनू कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य मात्र फलंदाजांना देताना पाहायला मिळत नाही. नवीन फलंदाज नयन कडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यशस्वी गोलंदाज शंतनू. पुढचा चेंडू हा चेंडू हलक्या हाताने चेंडू मात्र ग्लान्स केला गेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार का? यस दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर 2 धाव संख्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे मैदानावरती देवीदास घरत यांची सुद्धा उपस्थिती इथं होताना पाहायला मिळते. तर त्यांना सुद्धा विनंती असेल आपण यायचं समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. 2 धावसंख्या इथं बनवून काढली गेली आणि 2 धावसंख्याने संघाची धावसंख्या धाव उपस्थिती मात्र 20 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळते. अजूनही सामना जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज असेल ती मात्र आर्यन 11 सोनारी संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हा चेंडू ऑप्टिकच्या भरासा बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र अवांतर चेंडू इथं पाहायला मिळतोय. एका धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 21 धावसंख्या. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. सामना जिंकण्यासाठी सोनारी संघाला 22 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार शंतनू. पुढचा चेंडू हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला गेला. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतोय. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत बेकी येणार तोपर्यंत तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव उपस्थिती मात्र 24 धावसंख्या धावफलकावर. इथं 3 षटकांचा खेळ इथं समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव उपस्थिती मात्र 24 धावसंख्या. आता निर्णायक 12 चेंडू आणि आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा विनंती असेल प्रेक्षकांना ज्या मैदानाच्या एंट्रीला आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर पार्किंग केले असतील तर त्या थोड्याशा आपण बाजूला पार्किंग करायच्यात. प्रमुख पाहुण्यांचे इथं कार येणं खूप आवश्यक असणार आहे. प्लीज आपण सहकार्य करा आयोजकांना. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू 19 धावा. चालू सामना. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो आर्यन 11 सोनारी आणि स्वराज 11 बेलदारवाडा या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण असेल 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र नयन कडू. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. पहिलाच सामना मात्र मैदानामध्ये रंगतदार होताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 19 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज नयन कडू. गोलंदाज तयार तेजस. पहिला चेंडू लोअर पुलटा हलक्या त्यांनी चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होते आणि चुकीला माफी नसणार आहे आणि त्याच्यावर मात्र 1 धावसंख्या पळून काढली गेली आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचली मात्र 25 धावसंख्येवर. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र मैदानामध्ये पडणार नाही तोपर्यंत सामन्याचे चित्र काय असेल ते आपण सांगू शकणार नाही. हा चेंडू मध्ये झेलची संधी आणि ते झेल घेतली जाते. फलंदाज बाट मोठा द्रा बसतोय सोनारी संघाला.
त्याचप्रमाणे मैदानावरती मंचकावरती डोंगरी गावचे उद्योगपती महेंद्र लहू घरत यांची सुद्धा उपस्थिती इथं होताना पाहायला मिळते. तर त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या समालोचन कक्षामधून आसन नसतं व्हा. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. नक्कीच आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतोय. आता समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि सोनारी संघाला 18 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. हॅलो. हा चेंडू हलक्या त्याने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण आणि नक्कीच एकाच धावेवर समाधान इथं होताना पाहायला मिळतात. नक्कीच एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचते मात्र 26 धावसंख्या धावपलकर लागताना पाहायला मिळतात. हा चेंडू नक्कीच पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात इथे एक रन्स येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्येमध्ये बदल. तर नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या टू व्हीलर बाईक ज्या मैदानामध्ये आहेत त्या आपण थोड्याशा बाजूला पार्क करायच्यात. पुढे एकदा गोलंदाज तयार. तेजस पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. त्रिफळ उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद. अजून एखादा बसतोय सोनारी संघाला. सत्यमच्या की सत्यम सुद्धा बाद होताना पाहायला मिळाला. तर नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी आदेश कडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपलकर लागली ती मात्र 27 धावसंख्या धावपलकर लागताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. रंगतदार सामना. पहिलाच सामना मात्र रंगतदार होताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच आमच्या शेवटचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा दांडी 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 गोल फलंदाज बाद. आदेश कडू मात्र माघारी येताना पाहायला मिळतोय. आपण विनंती करतोय. पहा प्रमुख पाहुण्यांचं अगदी आगमन काही क्षणातच होणार आहे. त्यामुळे रस्त्यामध्ये ज्या बाईक्स लागलेल्या आहेत त्या सर्व प्रेक्षकांना आपण विनंती करतोय आपण बाजूला काढायचे आहेत. अगदी प्रमुख पाहुण्यांचं काही क्षणातच आगमन शुभागमन होणार आहे. ज्या प्रेक्षकांना रस्त्यावरती बाईक लावलेल्या आहेत त्यांना आपण विशेष सूचना करतोय की आपण त्या बाजूला काढा आणि पाहुण्यांना येण्यासाठी रस्ता मोकळा करा. नक्कीच सामन्याकडे वळूया. 6 चेंडू आणि आता मात्र 16 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. आर्यन 11 सोनारी आणि स्वराज 11 बेलदारवाडा या दोन संघांमध्ये.
नक्कीच प्रथमतः 42 धावसंख्या फलंदाजी करताना उभारल्या होत्या बेलदारवाडा संघाने आणि 43 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल, सामना लवकरात लवकर फिनिश होईल, परंतु बेलदारवाडा संघाने मात्र शेवटपर्यंत इथं हार मानली नाही. चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजांना बाद केलं आणि सामन्यामध्ये पूर्णपणे आता वर्चस्व बेलदारवाडा संघ करताना पाहायला मिळते. 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, बिगिट यायला पाहिजे होता, धोका संभवू शकतो आणि नक्कीच पंच मात्र तिसऱ्या पंचांच्या दिशेने मात्र मागणी करतात रनआउट साठी. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आपण विनंती करतोय, कारण की आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, आपलं विशेष कौतुक. परंतु पाहुण्यांचं शुभागमन काही क्षणातच होणार आहे, त्यामुळे आपल्या रस्त्यावरती ज्या गाड्या लावल्यात तो रस्ता पाहुण्यांसाठी मोकळा करायचा आहे. अगदी काही क्षणातच पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे आपण रस्ता थोडा मोकळा करा. तर नक्कीच तिसरे पंच इथं पाहणी करतात आणि नॉट आउट आहे डिसिजन. नक्कीच फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आहे आणि नक्कीच पंच बॅट कट आहे की लेग बाईज आहे डिसिजन. नक्कीच लेग बाईजच्या स्वरूपात ह्या रन्स आपल्याला पाहायला मिळतील. 1 रन्स इथं पाहायला मिळतोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 15 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. 5 चेंडू 15 धावा. एखाद दुसरा. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. सामना थोडं थांबवायचा आहे. पाहुण्यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. महेंद्र शेठ गरज साहेबांचा या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. मनोहर शेठ भोईर साहेबांचा शुभागमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. या उरणच्या विकासाचा महामेरू माजी आमदार साहेब मनोहर शेठ भोईर साहेबांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं आपण वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, सुमंगलम. त्यांच्या समेत आपण महादेवजी घरत, अध्यक्ष द्रोणागिरी स्पोर्ट तथा कामगार नेते, डेप्युटी मॅनेजर जेएनपीटी यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील वेलकम आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आजही आपलाच हवा.
व्यासपीठावरती नारी शक्ती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय महादेवजी घरत यांच्या सौभाग्यवती वैशाली महादेव घरत माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठावरती मनोहर शेठ भोईर माजी आमदार या उरणच्या विकासाचा महामेरू जिल्हा प्रमुख शिवसेना यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील अगदी वेलकम सहर्ष स्वागत आपण या व्यासपीठावरती करत आहोत. दरम्यान पुन्हा एकदा बिगिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू पुन्हा एकदा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. लांबल्याचा कसा षटकार. शिरकाव करताना पाहायला मिळतोय आर्यन 11 सोनारी संघ. आता समीकरण 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धाव संख्येची गरज. चालू सामना मैदानामध्ये आर्यन 11 सोनारी आणि स्वराज 11 बेलदारवाडा या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 9 धावा रंगतदार सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये झेल खाली स्वतः गोलंदाज येणार आणि तिथं मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर मात्र 1 धावसंख्या मात्र पळून काढली जाते आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 35 धावसंख्या धावफलकावर. आता समीकरण 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असणार आहे. याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू 8 धावा रंगतदार सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिलाच हाय व्होल्टेज सामना मैदानावरती सोनारी आणि बेलदारवाडा या संघामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र कार्पेटच्या साईने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लांब बोलवतोय. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? यास तिसऱ्या धावचा प्रयत्न. पैकी चांगली आणि फलंदाजी तर बाद होतोय. नयन कडू मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी येताना परतताना पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच सामना मात्र रंगतदार होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना मात्र आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण असेल 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी सोनारी संघाला 6 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 6 धावा म्हणजे एक मोठा फटका मात्र सोनारी संघाला मात्र विजय देऊन जाईल. तर एखादा निर्धाव चेंडू मात्र पुन्हा एकदा बेलदारवाडा संघाला मात्र सामन्यामध्ये कमबॅक करून देताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. तर मात्र रवींद्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. 2 चेंडू 6 धावा. नक्कीच आता मात्र दोन्ही बाजूला आपल्याला दबाव पाहायला मिळणार आहे. फलंदाज सुद्धा दबावामध्ये, गोलंदाज सुद्धा दबावामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का? जेल खाली पोहोचलाय. जेल घेतलाय. फलंदाज बाद. अजून एखादा बसतोय मात्र सोनारी संघाला फलंदाज होते बाद. चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 6 धावा. चालू सामना मैदानामध्ये पाहतोय पण आर्यन 11 सोनारी आणि स्वराज 11 डोंगरी दोन्ही बाजूला मात्र पूर्णपणे दबाव असणार आहे. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये बेलदारवाडा संघ आहे. बेलदारवाडा आणि सोनारी या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय सामना. 1 चेंडू 6 धावा. तर नवीन फलंदाज रोनित फलंदाजीला जाताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावा. नक्कीच रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
तर नक्कीच या चेंडूवर जर रोहित यांनी जर षटकार मारून जर सामना विजयी केला सोनारी संघाला, तर तेजस कडू सोनारी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे. नक्कीच एटीएम ओपन झालेलं आहे, सुवर्ण संधी आणि त्याचा लाभ मात्र फलंदाज घेणार का. एक चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. एक चेंडू 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवींद्र तयार होणार. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. हा चेंडू आणि इथं मात्र सामना मात्र विजय होतोय. तर मात्र स्वराज 11 बेलदारवाडा संघ आणि 3000 रुपयांचा मानकरी सुद्धा होताना पाहायला मिळेल. या संघाचे ओनर आशिष घरत यांनी जे त्यांच्यासाठी पारितोषिक लावलं होतं सामना जिंकण्यासाठी, ते मात्र आपल्या पदरामध्ये पडताना पाहायला मिळतात. वेल प्लेड टीम बेलदारवाडा आणि हार्ड लक टीम सोनारी. आपल्याला सुद्धा आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा.